नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आहे सोहेल सय्यद आणि तुम्ही पाहतात शेतकऱ्यांचा विश्वासाचा युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक अतिशय गंभीर विषय। आजचा व्हिडिओ एकदम वेगळा आहे, धक्कादायक आहे आणि प्रामाणिकपणे सांगतो हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला वाचवू शकतो। आज आपण एक असं घोटाळा समोर आणत आहोत ज्यात शेतकरी काही न करता गुन्हेगार ठरण्याचे दारात उभे आहेत। आपले गावोगावी काही लोक फिरत आहेत किंवा फिरून झाले ते स्वतःला संस्था FPO कृषी योजना सरकारचे लोक आधार पॅन लिंक करणारे सबसिडी अपडेट करणारे असं सांगतात आणि गरीब भले अशिक्षित शेतकऱ्यांना सांगतात की कांदा अनुदानसाठी तर कधी योजना अपडेटसाठी तर कधी आधार लिंक करायचे नवीन सबसिडी मिळणार आहे आणि त्यासाठी हे तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक फोटोज सही असलेले फॉर्म आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे 7/12 उतारा घेतात। अनेक वेळ तर शेतकऱ्यांचे काही ठिकाणी तर ब्लँक चेक सुद्धा घेतले जात आहेत। ही सगळी कागदपत्रे घेतल्यानंतर हे लोक तुमच्या नावावर फेक FPO तयार करतात किंवा आधीपासून असलेले संस्थाचे वापर करतात आणि कागदपत्री दाखवतात की तुम्ही इतका कांदा पिकवलाय, इतका माल झालाय, इतका माल नाफेड किंवा NCCF ला विकलाय आणि तुम्हाला इतकी रक्कम मिळायला पाहिजे। प्रत्यक्षात तुम्ही कांदा पिकवलात नाही, पण कागदांवर दाखवतात की लाखो रुपयांचा माल तुम्ही दिला आहे आणि सरकारचे खरेदी निधीतून सबसिडीतून खरेदी योजनेतून मोठे मोठे पैसे सेटल करण्यासाठी ते तुमचं नाव पुढे करतात। शेतकरी मित्रांनो, यानंतर खरी खेळ सुरू होते। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अचानक लाखो रुपये जमा झालेले आहेत। आपले जुन्नर तालुक्यात एक गावात तर एक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 63 लाख रुपये जमा झालेले आहेत। दुसऱ्या शेतकऱ्याच्या खात्यात 5 लाख, कोणाच्या खात्यात 10 लाख आणि हे पैसे पडल्यास त्या शेतकऱ्यांना कळले नाही, कारण हे लोक आधीच त्या शेतकऱ्यांकडून ब्लँक चेक घेऊन गेलेले आहेत। जसे पैसे पडले ताबडतोब त्या ब्लँक चेक वापर करून ते पैसे परत काढून घेतले गेले। काही ठिकाणी तर शेतकरीला काही माहिती नसताना स्वतःहून ते पैसे त्यांनी काढून त्या लोकांना दिले, म्हणजे पैसे तुमच्या खात्यात आले। आता खरी भीती कुठे आहे ते ऐका। आता मुंबई हायकोर्टने कांदा खरेदीतील मोठे गैरव्यवहार चौकशी आदेश आर्थिक गुन्हा विभागाकडे दिलेले आहेत। समोर 5000 कोटींचा गैरव्यवहार असल्याचा संशय आहे। नाफेड NCCF खरेदीत गेलेले 10 वर्षात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आहे। जेव्हा ही तपास पूर्ण होतील तेव्हा खरेदीचे याद्यात उघडतील तेव्हा सर्व आधी तपास कोणावर बसणार? त्या शेतकऱ्यांवर ज्यांच्या खात्यात लाखो रुपये जमा झाले। कारण सरकारच्या दृष्टीने तुम्ही माल विकलाय, तुम्ही पैसे घेतले, तुम्ही व्यवहार केला। प्रत्यक्षात तुम्हाला काही माहित नसते, पण कागद सांगतो की तुम्ही लाखोंचा कांदा विकला आहे। तपास यंत्रणा विचारणार कांदा कुठे पिकवला, किती हेक्टर, मजुरांची यादी कुठे, ट्रॅक्टरची पावती, APMC स्लिप, माल कुठे दिलाय, वजन कुठे झाले, पण शेतकरी काहीच पिकवत नाही। मग झालं शेतकरीची फसवणूक करणारा, भ्रष्टाचार करणारा, कागद बनावट करणारा ठरणार। IPC 420, 409, 468, 471 असे धोकादायक गुन्ह्यांमध्ये नाव जाण्याची भीती आहे। प्रत्यक्षात फसवलं शेतकरी आणि आरोपी शेतकरीच। म्हणून आज मी हे सगळं बोलतोय आहे कारण हे प्रकरण फार मोठा होत आहे। जुन्नर तालुक्याचे अनेक शेतकरी चर्चेत आलेले आहेत। ही माहिती आम्हाला जुन्नर तालुक्यातले एक गावाचे सरपंच कडून प्रत्यक्षात मिळालेली आहे आणि हे प्रकरण छोटासा नाही, हा घोटाळा लवकरच संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणार आहे। जुन्नर तालुक्यात काही शेतकरी आहे, कोणाचे खात्यात 5 लाख, कोणाचे 10 लाख, कोणाचे 63 लाख जमा, पण वास्तविक त्या पैशांचे शेतकऱ्यांना काही उपयोग नाही। काही शेतकऱ्यांनी तर सरळ पैसे काढून त्या लोकांना परत देऊन टाकले। काही शेतकऱ्यांनी तर माहितच नाही त्यांच्या खात्यात काय आले काय गेले। शेतकरी मित्रांनो, जगातल्या सगळ्यात धोकादायक व्यवहार म्हणजे आपल्या नावाने केलेला गैरव्यवहार, कारण त्याच हिशोब आयुष्यभर आपणच द्यावा लागते। म्हणून कोणालाही तुमचे कागदपत्र देऊ नका। 7/12 उतारा, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासबुक, ATM, ब्लँक चेक कधीच देऊ नका। आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अशा प्रकारचे पैसे आलेले आहेत, ज्या लोकांनी ब्लँक चेक दिलेले आहेत, ज्या लोकांनी आपले कागदपत्रे कोणाला दिलेले आहेत, त्या सगळ्या शेतकऱ्यांनी ताबडतोब पुढे यायला हवं, कारण तपास बसला की तुमचं नाव वर येणार आहे। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त एक बातमी नाही, ही शेतकऱ्यांची सुरक्षिततेचा आहे। जर तुमच्या गावात अशा प्रकारचा काही घडला असेल, कोणी कॅम्प लावून कागदपत्रे घेतले असतील, कोणी पासबुक घेतला असेल, कोणी ब्लँक चेक घेतला असेल किंवा तुमच्या खात्यात लाखो रुपये पडून कोणीतरी ते काढून घेतलं असेल, तर ताबडतोब आमच्याशी संपर्क करा। कॉन्टॅक्ट नंबर 9890960135। तुमची तक्रार आम्ही पुढे नेऊ आणि संपूर्ण महाराष्ट्राला जागा करू। हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला हवा, कारण हा गोष्ट लक्षात ठेवा, फसवणुकीत तुमचं नाव वर येते पण पैसा दुसऱ्याच्या खिशात जातोय। म्हणून सावध राहा, सतर्क राहा। आपल्याला या संदर्भात काही माहिती असेल तर ताबडतोब आम्हाला संपर्क करा। धन्यवाद। जय शिवराय।